तर ती विचाराची नियम जर तुम्ही पाळला, तुमच्या आयुष्यात सक्सेस 100% तुम्ही आहे. अनेक गोष्ट घटना सांगतो. हे करत असताना काही वेळेला असं पण घटना घडतील की मी गोल केला होता पण तो अचीव झाला नाही, माझा हातातून निसटला माझा गोल. त्यावेळी तुमची मानसिकता काय पाहिजे सांगतो. त्यावेळी पण बघा, एखादी गोल केला आणि ते मला मिळालंच पाहिजे असं पण नाही, काही वेळ मिळत पण नाही. पण का मिळण्याचं कारण पण असतं, हे तुम्हाला उदाहरण सांगतो. डॉक्टर अब्दुल कलाम, तुम्हाला माहिती आहेत, सगळ्यांना माहिती आहे. डॉक्टर अब्दुल कलामचा गोल होता पायलट होणं. ओके, ते पायलट व्हायची इच्छा होती त्यांची फार. तर त्यांना जॉबची ऑफर होती, तिथं 2च वेकन्सी होत्या पायलटच्या, फक्त 2 होत्या. अब्दुल कलाम गेले, ती वेकन्सी दुसऱ्या माणसाला मिळाली, अब्दुल कलामला मिळाली नाही. त्यांना वाईट वाटलं रात्री, अरे मला मिळालं नाही. पण त्यांनी एका लेक्चरमध्ये अशी गोष्ट बोललेली आहे की मला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही, माझ्यासाठी खूप चांगलं झालं. म्हणून ते सायंटिफिक झाले ना. पायलट झाले असते तर हे सायंटिस्ट झालेच नसते, बरोबर सांगा. म्हणून एखादी घटना, एखादी गोष्ट माझ्या आयुष्यात मिळत नाही, तर आपला गोल सेट काय पाहिजे, माझ्यासाठी चांगलं नव्हतंच. एखादी गोष्ट आपण मला पाहिजे मी मिळणार, आणि ती ऐन टायमाला नाही मिळाली तर आपला गोल सेट काय पाहिजे, अरे हे मिळालं नाही काय, ठीक आहे, ह्याच्यापेक्षा काय तर चांगलं येणार. हा माइंडसेट जागेवर पाहिजे. जसं परीक्षेत, अरे मला 9% मार्क पाहिजे, मिळालेच नाही, ओके, जे मिळालं ते एक्सेप्ट, जे मिळालं ते एक्सेप्ट. मला एवढंच मिळालं नाही, मी रडणार, मी दंगा करणार, काही जणी आत्महत्या केल्या, काय गरज आहे. लोक तुम्हाला बडबडणार, शांत राहायचं. आपल्याला गोल वेगळा आहे. आपल्या घरातले बडबडणार, तुला अक्कल नाही, तुला काय अभ्यासाचं भानच नाही, ओके, थँक्यू म्हणायचं. आपण काय तर चुका केल्या असतात म्हणून आपण त्या लेवलला असतोय, ठीक आहे, जे एक्सेप्ट करा, जे मार्क पडतील ते एक्सेप्ट करा आणि पुढच्या अनुषंगाने करायला लागा. म्हणजे एखादी गोष्ट न मिळणं म्हणजे अनसक्सेस नसतं. आणि एक माझा ट्रिक सांगतो तुम्हाला. सक्सेसची व्याख्या काय हो, तुम्हाला काय वाटते, सक्सेस म्हणजे काय वाटते तुम्हाला? कोणतरी बोला, मला सक्सेस असं वाटतं की असं असं आहे. एक उदाहरण, बाबा मला हे मिळालं मी सक्सेस होईन, मला ते मिळालं सक्सेस होईन, असं तुम्हाला काय वाटते? सक्सेसची व्याख्या तुम्हाला माहित आहे काय? तुम्हाला असं वाटतंय की BMW फिरलो मी सक्सेस झालो, मी कारखाना काढला सक्सेस झालो, तो अचिव्हमेंट आहे, पण सक्सेस त्याला म्हटलं जात नाही. सक्सेस कुणाला म्हटलं जातं? एखादी गोल सेट करून ते मिळवणं, हा सक्सेस. हा झाला एक पार्ट. दुसरा शब्द काय सांगतो, सक्सेसची माझी व्याख्या सांगतो, प्रत्येक क्षण आनंदी राहणे. बरोबर आहे? हे माझं वाक्य मारे, पण सक्सेस याचा खरा अर्थ प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळेला आनंदी राहणे, तेच सक्सेस आहे, लक्षात ठेवा. हा, आयुष्य जगताना तुम्हाला गोल आहेत, गाडी आहे, बंगला आहे, बायको आहे, पोर आहेत, अमुक अमुक अमुक, तो पार्ट वेगळा, ते मिळवलंच पाहिजे. पण त्याला पण काहीतरी डेडलाईन पाहिजे, त्याला पण मर्यादा आहेत, त्याला पण काहीतरी लिमिटेशन आहेत. पण खरा आनंद कधी आहे? प्रत्येक क्षण आनंदी राहणे. कोरोनाच्या आधी मला 50,000 महिन्याला मिळत होती, पूर्ण झिरो झालो, मी थोडं डिस्टर्ब झालो. पण मी टेक्निक शिकलो की हे सुद्धा आपल्या आयुष्यातले दिवस जातील. मॅडमचा सपोर्ट मला खूप मिळाला, पालकांचा सपोर्ट, यांच्या मम्मीला भरपूर सपोर्ट मिळाला, त्यातून मी परत उभा राहिलो. आणि ज्यावेळी मला डाऊन झालो मी आयुष्यात, त्यावेळी मला एक पुस्तक होतं माझ्याकडे, संतोष नायर यांचं. ते पुस्तक वाचल्यावर एकच वाक्य मला त्या पुस्तकानं सांगितलं, स्वतःचे स्वतः नियम बनव. काय सांगितलं पुस्तकानं मला? स्वतःचे नियम स्वतः बनव. कसं राहायचं मी ठरवणार, गावाला नाही सांगायचं, मी असंच राहणार, मी ठरवणार. स्वतःचा कॉन्फिडन्स, कुणाचा विरोध करून नव्हे, आई वडिलांचा विरोध करून नव्हे. एक ठराविक, आता परीक्षा आहे, तुम्ही आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. एक स्टेज असतं, बाबा तुम्ही जेव्हा जॉब करणार, एक पोझिशन येते तुमच्या लाईफमध्ये, त्यानंतर स्वतःचे नियम बनवा. बाबा मला वेळेत जेवायचं आहे, मला वेळेत झोपायचं आहे, मला वेळेत खायचं आहे, मला काय असतं. आणि ते पहिलं, ज्यावेळी तुम्ही आयुष्यात तुमचा जॉब या, तुमच्याकडं पहिला वेळेचं नियोजन करा, पैशाचं नियोजन करा, आणि मग फॅमिलीचं नियोजन काय असेल ते प्लॅनिंग वेळेप्रमाणे यात चेंजेस करा. आणि जर हे बॅलन्स केला, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही प्रत्येक क्षण आनंदी जगणार आहे. माणसं काय करतात, 1 लाख पगार, घे गाडी, हो दे कर्ज, घे EMI, घे लोन. ती चूक आयुष्यात कधीच करणार, जी आम्ही चूक केल्या ती. आज लाख रुपये पगार आले, 20,000 पगार आला, किती पण
पगार दे, त्याचं एक नियोजन लावा. मला घरात एवढे द्यायचे, माझे सेव्हिंग एवढे पाहिजे आणि स्वतःसाठी मी एवढं खर्च करणार. एक नियोजन जर तुम्ही आता तुमच्या आयुष्यात अनसक्सेसचा काय संबंधच नाही. तर तुम्ही प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करा. तुमच्या लाईफमध्ये 100% मी सक्सेस होणार. तर यामध्ये तुम्हाला काही टेक्निक मी सांगणार आहे की हे आयुष्यात घडतंय कसं, एखाद्या घटना घडतात कशा आयुष्यात, विचार कसा काम करतो. आता तुम्हाला सांगतो, हा तुमचा मेंदू आहे. हे मेंदू चित्र काढलंय मी, दिसतंय का बघा, दिसतंय का बघा. या मेंदूमध्ये मी गोल केलेत वेगवेगळे. हे गोल वेगवेगळे आहेत. पैसा, आरोग्य, वस्तू, शांती, मित्र, नाते, वर्तमान काळ, भविष्यकाळ, असे वेगवेगळे विचार आहेत. विचार मांडलेत मी. गोल म्हणजे एक विचार आहे आणि या गोल मधला एक विचार, जो विचार जास्त त्या घटना जास्त. जर तुम्ही आरोग्याबद्दल निगेटिव्ह विचार करत असाल, आरोग्याचा विचार म्हणजे कसं, मी कायम आजारीच असतोय, मला लई त्रास व्हायला लागलाय, कायम ती चर्चा करताय तुम्ही, माझं हेच दुखतंय, म्हणजे तेच दुखतंय, हा झाला निगेटिव्ह विचार. म्हणजे तुम्ही काय विचार करायचा आहे, माझं आरोग्य उत्तम आहे,